वाह, सुगंध येतोय ग. या पटकन जेवून घ्या. हो. आणि तू तू पण बस ना जेवायला. नाही तुमचं होऊ दे मग मी बसेन. माझं झाल्यावर तू जेवायला बसणार आहेस? हो. काय तू पण तू बस जेवायला लवकर चल. हो ताई असं काय करताय, मी बसेन आतमध्ये. इथे कुठे बसू? इथे कुठे बसू म्हणजे इथे बस. ये काय ताई काय काहीही ऐकणार नाही मी तुझं. अहो ताई. कुठे बसू म्हणजे काय कुठे बसू? हे इथे बसायचं माझ्या बाजूला आणि शांतपणे जेवायचं. मी वाटू का तुला? अहो ताई मी इतकी वर्ष या घरात काम करते, मी इथे बसून नाही जेवत कधी. का गीता, मला तर वाटतं ना या सगळ्यात तुझीच चूक आहे. तुलाच कधी इच्छा झाली नसेल ना आमच्यासोबत बसून जेवायची. मुद्दाम केलंस ग तू, तुलाच नको होतंय मला माहितीये. अहो नाही ताई तसं नाहीये काही. नाहीतर मग काय, आजपासून तू जेवायला माझ्या सोबत असं माझ्या शेजारीच बसायचं, कळलं? अहो ताई तुम्ही का करता इतकं माझ्यासाठी? मी या घरची फक्त नोकर आहे. कामावरून कोणाची किंमत करायची नसते गीता. माणसाला माणूस म्हणून वागवायचं असतं. आणि खरं विचारशील तर माझाच स्वार्थ आहे. तुम्ही आणि स्वार्थी? अगं हो, खरंच स्वार्थच आहे माझा. मला माझ्या जवळच्या माणसांना आनंदी बघायचंय, सुखी बघायचंय. माझ्या जवळच्या माणसांनी माझ्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी माझी साथ दिली गीता. तू पण त्यांच्यापैकीच एक आहेस. अहो ताई मी काही वेगळं केलं नाहीये, मी फक्त माझं काम केलंय. काम केलंयस? माझी इतकी काळजी घेतेस तू मनापासून, ते फक्त तुझं काम आहे गीता. गीता मिस्टर कामात इथे नसतात, तर दुर्वा पण इथे नाहीये आणि उत्तरातही त्या माझ्याशी कसं वागतात तुला चांगलंच माहितीये. गीता अगं हे घर खायला उठतं मला. मामाची आठवण येते सतत. तू असतेस कायम माझ्यासोबत गीता. मिस्टर कामात जेवढी काळजी घ्यायची ना तितकीच काळजी घेतेस तू माझी. तुला कळणार नाही पण माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस तू. ताई थँक्यू. यापुढे तुमची आणखी काळजी घेईन मी. मग आता डोळे पूस आणि जेवायला सुरुवात कर. मी वाढते तुला. मी घेते. तुम्ही नका वाढू, मी घेते ना. नाही आता मी वाढणार तुला, बघच तू. भरपूर खा. आणि हो ताई. सो सॉरी, आय एम सो सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय मला माहिती आहे. त्या रागिणी मॅमवर ना मी गरजेपेक्षा जास्त विश्वास टाकायलाच नको होता. मला माहिती आहे सगळं माझ्यामुळे झालं. आय एम सो सॉरी मधुरा. मी नाही होऊ देणार असं परत. ताई ताई इट्स ओके. इट्स रिअली ओके. खरंच मीरा, हे बघ उगाच तू गिल्ट मध्ये नको राहूस. जे व्हायचं होतं ते झालं. अजिबात काळजी करू नकोस. आणि यापुढे तुला रागिणीसारख्या कुणाची हेल्प घेण्याची अजिबात गरज नाही. तुला गरज असेल तेव्हा आम्ही सगळे तुझ्या मदतीला येऊ. थँक्यू सो मच. मीरा, आपण सगळे एक फॅमिली आहोत. त्यामुळे आपल्यावर येणाऱ्या संकटांवर आपण सगळे मिळून मात करूयात. नको काळजी करूस. देवाशी सर नक्की घरी परत येतील आणि त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. हो ताई, म्हणजे तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. देवला शोधणं ही माझी प्रायोरिटी आणि ते मी करेनच. बघ सगळ्यांनाच तुझी आणि देवाशी सरांची काळजी. नाही आदित्य, त्या सगळ्याची जाणीव आहेच मला. तुम्ही सगळे नसताना तर या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणं शक्यच झालं नसतं. तुम्ही आहात म्हणून तर इतकी ताकद येते मला. थँक्यू सो मच. मीरा मॅम, सॉरी मी डिस्टर्ब केलं का? नाही नाही, बोल ना, काय झालं? मॅम आम्ही एकत्र जेवायला बसतोय, तुम्ही येताय ना?
अरे वा, नक्कीच आवडेल आम्हाला. चला ना सगळेच जाऊया, जेवूया एकत्र. चला चला. येस प्लीज. मधुरा चल. हो चल ना. बसू. अरे नाही, तुम्ही घ्या जेवून. मला भूक नाही, मी नंतर जेव. अरे सगळ्यांसोबत बसल्यावर आपोआप भूक लागेल. चल. अरे नाही, इट्स ओके. चल रे. चल चल चल. असं एकत्र जेवायला बसलं की असे खूप सारे पदार्थ खायला मिळतात नाही. हो खरंच. आणि जेवण पण जास्त जातं, म्हणूनच मी बसते यांच्यासोबत. हा ना, आता उद्यापासून मी पण असेल. चला, म्हणजे आमची छोटी पार्टी मोठी होणार. बरोबर. आणि जास्त मजा येणार. ए हो, मी पण ना आता रोज थोडा जास्त डबा आणत जाईन ना. हा, मी पण आणत जाईन. म्हणून मला गंमत सांगू का, अष्टपुत्रींनी एकदा सगळ्यांसाठी डबा आणायचं ठरवलं आणि म्हटलं चालेल ठीक आहे, म्हणजे कधी नव्हे तर हा असा दुर्मिळ प्रसंग तयार झाला होता. मी म्हटलं चालेल ठीक आहे, घेऊन या. तर भाजी घे ना. आज खूप मिस केलं तुम्हाला. तुम्ही गेल्यानंतर पहिल्यांदा सगळे एकत्र बसले होते माहितीये जेवायला. तुमची खूप आठवण काढली हो सगळ्यांनी. कान्विने तर सांगत होते की तुम्हाला खूप आवडायचं म्हणे सगळ्यांसोबत एकत्र बसून जेवायला. आजचं चित्र बघून तुम्ही खरंच खूप खुश झाला असता. मला सांग आदित्य, आज काय चाललं होतं तुझं नक्की? म्हणजे नक्की काय करत होतास तू ऑफिसमध्ये? म्हणजे काय झालं? आपलं काय ठरलं होतं? आपण सगळ्यांनी मिळून मीरा बहिणींना एकटं टाकायचं, बरोबर? तू का त्यांच्याशी छान वागतोयस, सहानुभूतीने वागतोयस, त्यांना सपोर्ट करतोयस? काल काय जेवायला गेला एकत्र, मग हसणं, गप्पा. एक काय या सगळ्याचा अर्थ काय नक्की? तुम्ही दोघांनी ना प्लीज समजून घ्या. आपल्या आजूबाजूला नक्की काय घडतंय ना ते जरा बघा. एक सांगू, आज मी सगळ्यांना सॉरी बोललो. म्हणजे तुम्ही इथे नाही आहात ना तर खूप चिडचिड होते हो माझी, आणि सगळ्यांना त्रास होतो त्याचा. माझ्या अशा वागण्याचा सगळ्यांना त्रास कशाला व्हायला हवा. मी वासू भाऊजींना पण सॉरी बोललो. त्यांना सांगितलं की पुन्हा असं नाही होणार. आदित्य म्हणाला मिस्टर कामत लवकर परत येणार आहेत. मलाही असंच वाटतंय. खरंच सगळे खूप समजून घेतात माहितीये मला. अरे तुम्हाला कळत कसं नाहीये, मीरा आज आपल्याला सॉरी म्हणाली. याचा अर्थ तुम्हा दोघांना होत असलेला त्रास तिला सलतोय, कळतंय का? आणि याचाच आपण फायदा घ्यायला हवा. आदित्य, नक्की कसला फायदा झालाय आपल्याला? आणि जरी फायदा झाला असेल तरी त्याचा उपयोग कसा होईल आपल्याला? खरं म्हणजे या सगळ्याचा फायदाच होतोय मला. हे बिझनेस मध्ये लक्ष घातल्यामुळे किती बरं वाटतंय. म्हणजे डोक्यात भलते सलते विचार येतच नाहीत. बिझनेस कडे लक्ष देणं जास्त महत्वाचं वाटतंय मला. बिझनेस हा सगळा एक बिझनेसचा प्रकार आहे. आपण आपल्या फायद्यासाठी गोष्टी करायला हव्यात, कळतं? हे बघ, नक्की काय करायचं ना ते सांग तू आम्हाला. अगं मीराशी चांगलं वागायचं. बरं, मी सांगतो. आपण सगळे मिळून एकत्र राहून काम करायचं. मीराशी जास्तीत जास्त चांगलं वागायचं. पण मी ठरवलंय आता, मी सगळ्यांशी खूप चांगलं वागणार. असं म्हणतात ना, जे आपण पेरतो तेच उगवतं. सगळ्यांना पुन्हा एकदा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही परत आलात ना मिस्टर कामत, की तुम्हाला आम्ही सगळे, म्हणजे मी, मधुरा, वासुभाऊजी, आदित्य, उत्तराताई, आम्ही सगळे एकत्र तुमचं स्वागत करू.
त्याआधी तुम्हाला एकत्रपणे शोधू आम्ही सगळे. तिला ना सतत वाटायला हवं की आपण तिच्या बरोबर आहोत, तिला सपोर्ट करत आहोत. पण का? म्हणजे या सगळ्यातनं काय मिळणार आहे? हे बघ, मीराचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार. हळूहळू मीरावर पूर्णपणे ताबा मिळवायचा आणि एकदा का मीराचा आपल्यावर पूर्णपणे विश्वास बसला की मग आपण आपला स्वार्थ साधायचा. ऍक्च्युली खरंच खूप चांगला प्लॅन आहे. म्हणजे आता आपण सगळे एकत्र आहोत. तर नशीब माझं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. उशीर झाला का? आज खूप उशीर झाला. म्हणजे ना हमखास असंच होतं माहितीये. ज्या दिवशी लवकर यायचं असतं ना त्या दिवशी जर मुंबईचं ट्रॅफिक असलं वाट लावतो ना, बाप रे. तू हसतेस काय तू? मॅम, तुम्ही मिसेस कामत आहात, एम्प्लॉई नाही. आणि हे रूल्स आणि रेग्युलेशन्स ना आम्ही फॉलो केले पाहिजे. थोडासा उशीर चालतो मॅम. विभूती, असं काहीही नसतं. वेळ ही वेळ असते. वेळ बघत नाही की हा एम्प्लॉई आहे, हा बॉस आहे. ती सगळ्यांसाठी सारखीच असते. त्यामुळे आपण सुद्धा तिला सारखंच वागवायचं असतं. कळलं? मॅम, तुमच्या याच कारणामुळे ना तुम्ही मला खूप आवडता. मॅम, तुमच्यासाठी काय आणू का? चहा कॉफी? हो, एक मिनिट. आज चहा घ्यावासा वाटतोय. हो, म्हणजे तू देवसरांसाठी बनवायचास ना स्पेशल चहा, असं करशील? ओके, अगदी तसाच आणतो. चला कामाला लागूया. सॉरी जरा उशीर झाला ना मला. नाही ठीक आहे, आम्ही आत्ताच आलोय. हा बोला ना, काय काम होतं? काम असं होतं बहिणी की कर्जतच्या हायवेवरती आपली कामत फूड्सची 4 हॉटेल्स आहेत. खूप चांगली सुरू आहेत तिकडे आणि रिस्पॉन्सही खूप चांगला आहे. अर्थात त्याबद्दल तुम्हाला माहित असेलच, राईट? हो, ऑफकोर्स मला माहिती आहे. ते एक चौक फाट्याला, एक रसायनी, खालापूर आणि बेलापूर, बरोबर ना? हो बरोबर. हा, आणि एक नवीन सुरू करतोय ना आपण दहिवलीला, तिथे बांधायचं ठरलंय. हा, एक्झॅक्टली, करेक्ट आहे. नाही, यांनी मला त्याची कल्पना दिली होती. मला ते सांगायचंय की या 4ही प्रोजेक्ट्स पेक्षा ते खूप मोठं बांधायचंय, प्रशस्त बांधायचंय आपल्याला ते हॉटेल. नाही तर चांगलं जोरदार प्लॅनिंग सुरू होतं रे. ऍक्च्युली माझं आणि देवचं सुद्धा खूप बोलणं झालं होतं त्या हॉटेलबद्दल. पण आता पुनर्विचार करता मला असं वाटतंय की ते हॉटेल आपण विकून टाकूया. नाही काय, त्या हॉटेलसाठी जी जागा आपण बघितली होती ती थोडीशी आडबाजूला आहे. फार काही तिथे वर्दळ नसते. सो उगाच आपण खूप सारा खर्च करायचो आणि असं भव्य हॉटेल बांधायचो आणि पुढे जाऊन ते लॉस मध्ये जाणार असेल तर आय थिंक आत्ता सेफ राहूयात, आपण विकून टाकूयात ते. हा, मलाही असंच वाटतंय. पण मला काय वाटतं, आपण इतक्या लगेच असं नेगेटिव्ह नको व्हायला. नाही म्हणजे मिस्टर कामतांनी काहीतरी विचार करूनच हा डिसिजन घेतला असेल ना. आणि वासुभाऊजी, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण त्या सगळ्याचाही अभ्यास नक्कीच केला असेल यांनी. आपण एकदा नीट विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. नाही, कसं आहे, त्या संपूर्ण भागामध्ये आपलं नाव व्हावं अशी देवची इच्छा होती आणि म्हणूनच हा निर्णय घेतला गेला होता. पण ऍज अ सेड, आत्ता पुनर्विचार करता ते थोडं अवघड जाईल असं वाटतंय मला. मी काय म्हणतोय, मीरा जे म्हणते ते मला जरा करेक्ट वाटतंय. आपण ते हॉटेल विकून टाकण्यापेक्षा कुणाला तरी त्याची फ्रँचायझी दिली तर. फ्रँचायझी म्हणजे? म्हणजे ते हॉटेल दुसऱ्या कोणाला तरी चालवायला द्यायचं. प्रोडक्ट्स आपलेच असतील, त्यामध्ये कोणतीही काटकसर होणार नाही. काय आहे की तिथला मेंटेनन्स ते बघतील, आपल्याकडे कमिशन बेसिसवर काम करतील ते. त्यामुळे होईल काय की आपले सगळे प्रोडक्ट्सही सेल होतील आणि आपला लॉसही नाही होणार. अरे वा, ही खूप चांगली कल्पना आहे. नाही म्हणजे याचा जरा नीट अभ्यास करून आपल्याला यावर विचार करायला काहीच हरकत नाही, नाही का?
नाही, त्याची तू अजिबात काळजी करू नकोस. या सगळ्या गोष्टी मला एकदम करेक्ट माहिती आहेत. वासू, तुला कशी वाटली आयडिया? हो, ऍक्च्युली छान आहे आयडिया, छान आहे. चालेल, मग लगेच कामाला लागूया. हो हा? मॅडम, देवसाने जसा चहा द्यायचो अगदी तसाच चहा आहे. पिऊन बघा कसं झालंय सांगा. तर आज खूप दिवसांनी मला चहा प्यायची इच्छा झाली होती. हं. खूप छान झालंय. थँक्यू सो मच. हो थँक्यू काय मॅडम, माझं हे कामच आहे. येतो. आदित्य, जरा मला सांगशील की आतमध्ये हे सगळं बोलायची काय गरज होती? आपल्या दोघांचं ठरलं होतं ना की ती हॉटेलची जागा विकायची आहे म्हणून. फक्त आतमध्ये जाऊन मीरा वहिनींना सांगायचं, त्यांना कन्व्हिन्स करायचं आणि प्रोसिजर पुढे न्यायची. मग तू का आतमध्ये पलटी मारलीस आणि मला तोंडावर पाडलंस? हे बघ वासू, तुझं चिडणं अगदी करेक्ट आहे. त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण मी असं का केलं ते एकदा ऐकून तर घे. बोल. अरे मुद्दाम केलं मी हे सगळं. हे बघ, आपण मीराला हॉटेल विकायचं सांगितल्यावर ती आपल्याला हो म्हणेल असं आपल्याला वाटलं होतं, पण उलटच झालं. बरं, अशा वेळी आपण जर तिला फोर्स केला असता तर तिला आपला संशय आला असता. हे बघ, आता आपल्याला मीराच्या बाजूने गोष्टी कराव्या लागतील. तिला नाराज करून नाही चालणार. आणि दुसरी गोष्ट ना, माझं ती किती ऐकते हे मला बघायचं होतं. आणि रिझल्ट तुझ्या समोर. सुरुवातीला आपल्याला तिच्याकडे घ्यावं लागेल. आणि एकदा का तिचा आपल्यावर विश्वास बसला की मग जे आपण सांगू तेच ती करेल. ओके, पण मग आता त्या हॉटेलच्या जागेचं काय? ही जागा आपण विकायचीच आहे. अरे पण आता आपण आतमध्ये सांगितलं ना त्यांना की आपण नाही विकत आहोत ते हॉटेल म्हणून. हा, मग मीरासाठी आपण ती जागा नाहीच विकत आहे. आपण ती जागा विकल्याचा तिला पत्ताच लागू द्यायचा. म्हणजे कसं? हा ठरव, बोल. हा, हॅलो ताई, काय कशी आहेस तू? मी एकदम मस्त. काय झालं? काय नाही, सहज जस्ट तुझी आज आठवण आली म्हणून तुला कॉल केला. सहज आठवण आली माझी? नक्की की काही काम होतं? काय काय असं काय नाही ग, सहज जस्ट. अगं, सकाळी मी आईच्या हातचे पोहे खात होतो, तर मला तुझ्या हातच्या पोह्यांची आठवण झाली ग. काय ताई, तू पोहे बनवतेस ग? खूप दिवस गेले खाल्लेच नाही ते पोहे मी. काय हा हा हा, खरंच. अथर्व, आता मस्का मारून झाला असेल तर कामाचं बोलूया का? सांगशील काय झालंय? काम असं काही नाही ग, सहज म्हणजे. हा, म्हणजे तसं काम म्हणायला गेलीस तर ऍक्च्युली ताई, आम्हाला आहे ना कॉलेजमधून आहे ना प्रोजेक्ट दिलाय. तर तो प्रोजेक्ट करायला माझ्यासोबत जो पार्टनर आहे ना, तो तुझ्या घराच्या बाजूलाच राहतो. तर कसं होतं की येण्यात जाण्यातच खूप वेळ जातो ग. तर मी तुला असं म्हणत होतो की काही दिवसांसाठी मी तुझ्या घरी राहायला आलो तर. नाही, म्हणजे मी आधी मधुराताईकडे जाण्याचा सुद्धा विचार केला होता, पण अगं तिचे कसं नेहमी एक प्रोजेक्ट चालू असतो ना चिडचिड करण्याचा, त्यामुळे. अथर्व, बहीण आहे ना ती आपली, त्याच्याबद्दल असं नाही बोलायचं. तिला पण तिचे टेन्शन्स असतात. अरे असं नको बोलू. आणि राहिला मुद्दा, माझ्याकडे राहायला यायचा, प्लीज ये, मला नक्कीच आवडेल ते. येस येस ताई, मी येतो. थँक्यू सो मच. हा ताई, हा, आणि पोहे तेवढे करून ठेवा. ऑफकोर्स करणार अथर्व, लवकर येतो. अहो, येतो. बोल मधुरा.
काही नाही रे, हे दादरच्या साईटवरचं काम झालंय. तू कुठे आहेस? सध्या तरी ऑफिसमध्येच आहे. बरं ठीक आहे, मग एक काम कर, तू थांब ऑफिसलाच, मी आले तिकडे, मग आपण एकत्रच घरी जाऊया. बरं ठीक आहे, ये. बाय. ओके, आले, बाय.